कांदा उत्पादक शेतकऱ्यांना निश्चित दिलासा मिळेल असं मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलंय। दरम्यान 12 रुपये 35 पैसे किलोच्या दरानं कांदा खरेदी होत नसल्यानं शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे। कांद्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेचं उद्या आंदोलनाचा इशाराही आहे। शेतकऱ्यांच्या संतापानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी कांदा 12 रुपये 35 पैसे किलोनं खरेदी करण्याची घोषणा केली। मात्र या घोषणेनंतरही शेतकऱ्यांना प्रत्यक्ष बाजारभाव 5 रुपयापासून 11 रुपयांपर्यंत मिळत असल्याच्या तक्रारी येत आहेत। नाशिकमध्येही सरकारनं घोषित केलेल्या 12 रुपये 35 पैसे किलोच्या दरावर शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त करत निषेध केलाय। 12 रुपये 35 रुपये भाव दिला ना, 35 पैसे मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली तरी उपयोग नाही त्याचा आम्हाला काहीच। कमीत कमी 2000 तरी भाव पाहिजे। एवढं तोट्यात गेलं शेतकऱ्यांनी काय करत, कसं जगायचं? उन्हात एवढं टेम्परेचर आहे उन्हाचं, तरी आम्ही काम करतो उन्हात आणण्यामध्ये। नाही परवडत, आम्हाला नाही परवडणार, मान्य नाही आम्हाला शेतकऱ्यांना। कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष असूनही शेतमालावर चकार शब्द न काढणाऱ्या पाशा पटेलांना पत्रकारांनी घेरलं। तेव्हा कांद्याचा विषय साखरेवर नेत त्यांनी प्रश्न टाळण्याचा प्रयत्न केला। अखेरीस कांद्याच्या दराबद्दल सरकारशी बोलणार असल्याचं ते म्हणाले। कांद्याच्या प्रश्नावर शिवसेनेचं आंदोलन संभाजीनगर जिल्ह्याचं उद्या आहे वैजापूरला। या आंदोलनात शेकडो हजारो शेतकरी सहभागी होणार आहे। नाफेडमार्फत कांद्याची खरेदी झाली पाहिजे, कांद्याला 2000 रुपये भाव दिला पाहिजे। त्यामुळे उद्याचं आंदोलन तीव्र आणि मोठं सकाळी 9 वाजता आम्ही करणार आहोत वैजापूरला। आता जी काही आंतरराष्ट्रीय परिस्थिती आहे त्यामुळे आपला कांदा बांगलादेशातही जात नाही आहे, आखाती देशातही जात नाही आहे। उत्पादन अधिक आहे, त्याला खरेदीदार कमी आहे आणि म्हणूनच कालपासनं केंद्र सरकारने इंटरव्हेन्शन सुरू केलं आहे। 12.5 रुपयाच्या भावाने केंद्र सरकार कांदा खरेदी करताय, ती सुरू झालेली आहे। त्यामुळे काही ना काही दिलासा हा शेतकऱ्यांना निश्चित